तुम्ही कोणाच्या नावावरून कशाचे पैसे उचललेत? तुम्ही जर तुमच्या सोयऱ्यांकडून, तुमच्या जावयांकडून, तुमच्या मुलीकडून पैसे घेतले असतील तर आम्हाला काही विचारायचा अधिकार नाही. मात्र जर शासनाच्या तिजोरीवर डाका टाकून तुम्ही पैसे खाणार असाल तर जाब तुम्हाला भर चौकामध्ये विचारला जाईल, फक्त फोनवर नाही. यावेळी मात्र 1.5 वर्षांच्या सह्या तिथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जे काही मॅनेजर आहेत त्यांनी कशा काय एक्सेप्ट केल्या, तो सुद्धा कारवाईस पात्र आहे. त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केली जात आहे. जिल्हा लेव्हलवर त्यांच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत. मला मान्य आहे या सगळ्या लोकांनी भ्रष्टाचार केला, हे मान्य मी करते असं म्हणणाऱ्या संगीता देवी पाटील आजपर्यंत मात्र या महिलांनी चुका केल्या आहेत असं लेखी देऊ शकलेल्या नाहीत. नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. गेल्या 3 महिन्यांपासून बीडच्या जिल्हा परिषद विभागातील उमेद अभियानाचा काय नेमका प्रकार आहे, कशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे, हे पॉइंट टू पॉइंट तारखे वाईज मराठी महाराष्ट्र आणि तक्रारदार ज्या कोणी महिला आहेत त्यांनी वारंवार मांडलेलं आहे. अर्ध्याहून अधिक काम जे मुख्य अधिकारी, जिल्हा समन्वयक, तालुका व्यवस्थापक, जिल्हा संचालक यांनी करायचं आहे ते काम या तक्रारदारांनी केलेलं आहे. ही सगळी जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा संचालक, तालुका व्यवस्थापक आणि तमाम विभागातील जे कोणी जबाबदार लोक आहेत त्यांनी ही सगळी कामं करायची आहेत. तक्रार गेली फक्त इथपर्यंत ठीक नाही, तक्रारीला जोडून पुरावे दिलेले आहेत. पुरावे काय दिलेले आहेत तर एका प्रभाग संघाच्या अध्यक्षाच्या बोगस सह्या केलेल्या आहेत आणि बोगस सह्या करून एवढंच नाही तर त्यांच्या नावावर निधी लाटलेला आहे. जिल्हा लेवलवरून येणाऱ्या यादी वेगळी आणि तालुका लेवलला वितरित होणारी यादी वेगळी, हे कित्येक वेळा मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आणि संबंधित तक्रारदार महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर टाकलेलं आहे, समोरासमोर भेटून टाकलेले आहे. 4 वेळा तक्रारदार ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची आणि तक्रारदाराची बैठक सुनावणी झालेली आहे. ज्यांच्या विरोधात तक्रार आहे नेहमी काही ना काही कारण सांगून तक्रार झालेली आहे आणि त्यांच्यावर आरोप आहेत. जे कोणी दोषी आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, घोटाळा केलेला आहे, काही ना काही कारण दाखवून ते चौकशीला उपस्थित राहत नाहीत. काल एक सुनावणी पार पडली. त्या सुनावणीच्या दरम्यान चौकशी समिती समोर काही लोकांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं. ज्यांच्यावर आरोप झाले ते तर कोणी आजी वारली, कोणी नातेवाईक एक्सपायर झाला, कोणाला ऊन लागलं, कोणाचं काहीतरीच झालं, कोणाला काहीतरीच काम आहे असं सांगून त्या ठिकाणी ते गैरहजर राहत आहेत. जबाबदार मुख्य अधिकाऱ्यांनी वारंवार वेळोवेळी या लोकांना हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे. असं असताना मात्र ते लोक निगरगट्टपणे त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. या सगळ्या गोष्टींना नेमकं समजायचं हा प्रश्न सगळ्यात मोठा उपस्थित राहतो. तालुका व्यवस्थापकांपासून ते जिल्हा लेवल पर्यंत सगळ्या लोकांनी या भ्रष्टाचारामध्ये सहभागी होऊन आपला आपला हिस्सा वाटा घेतलाय का असा सवाल नेहमी उपस्थित राहतो. 3 महिन्यांपासून सामान्य महिला तालुकापासून जिल्हा कार्यालयापर्यंत 60-60, 70-70 किलोमीटरचा प्रवास रखरखत्या उन्हामध्ये येऊन त्या ठिकाणी करतायत. मी सुरुवातीला सांगितलं की जी कारवाई मुख्य अधिकारी, जिल्हा संचालकांनी करायची आहे ती कारवाई हे तक्रारदार लोक करतायत. इकडून एक कागद मिळतो का, तिकडून एक कागद मिळतो का, इकडून ह्या कागदामध्ये सत्य माहिती मिळते का, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. ज्या मुख्य अध्यक्षाच्या सह्या बोगस वापरल्या ते स्वतः तक्रार देत आहेत. पोलीस ठाण्यामध्ये वारंवार चक्रा मारतायत, पोलीस अधीक्षकांकडे जात आहेत, आर्थिक गुन्हे शाखेकडे जात आहेत. मात्र भ्रष्टाचाऱ्यांवर एक आडवी रेघ कुणाकडून ओढली जात नाही. ते चौकशीला उपस्थितही राहत नाहीत. म्हणजे हा मुजोरपणा नेमका कुणाच्या पाठबळामुळे येतो हा सगळ्यात मोठा सवाल आहे. पहिल्यांदा तर प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दुसरीकडे जिल्हा संचालक असलेले संगीता देवी पाटील, त्यांच्या विभागामधला हा सगळ्यात मोठा प्रकार आहे आणि त्या चौकशीला उपस्थितच राहत नाहीत. ज्या महिलांनी तक्रार केली त्या महिलांना तुम्हाला भांडे घासायला लावेन अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या संगीता देवी पाटील मागच्या काही दिवसांपासून रजेवर गेलेले आहेत. त्यांचा चार्ज जरी जाधवांकडे असला तरी चार्ज आत्ताच्या काळामध्ये आहे. याच्या अगोदर अनेक वेळा सदरील महिलांनी तक्रारी केल्या आणि जिल्हा लेवलवर त्यांच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत. मला मान्य आहे या सगळ्या लोकांनी भ्रष्टाचार केला, हे मान्य मी करते असं म्हणणाऱ्या संगीता देवी पाटील आजपर्यंत मात्र या महिलांनी चुका केल्या आहेत असं लेखी देऊ शकलेल्या नाहीत.
येणाऱ्या काळामध्ये जाधव यांची समिती जी काही अहवाल सादर करेल ते करेल, मात्र नेमका काय अहवाल सादर करते याकडे मराठी महाराष्ट्र आणि तक्रारदार महिलांचं लक्ष आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून सांगितलेलं आहे, गोरगरीब महिलांना उभं करणारा हा निधी आहे, हा पैसा आहे आणि तो पैसा शासनाच्या तिजोरीवर डाका टाकून जिल्हा संचालकांपासून ते तालुका समन्वयकांपर्यंत, व्यवस्थापकांपर्यंत हा सगळा गिळून टाकलेला आहे, असा थेट आणि कचकचित पुराव्यासहित आरोप सदरील तक्रारदार महिला करतायत. त्याचं उत्तर देण्यासाठी ज्यांच्यावर आरोप आहेत ते मात्र कधी हजर राहत नाहीत. ही मुजोरी नेमकी कशावरून येते? मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ त्यांना बोलवत आहेत, चौकशीला हजर राहा म्हणत आहेत, तरी सुद्धा ते हजर राहत नाहीत. इकडे मात्र आमच्यावर असा अन्याय होतो, तिकडे मात्र आमच्यावर असा अन्याय होतो. पत्रकार आम्हाला विचारतायत फोन करून, तुम्ही पैसे घेतलेत का, तुमच्यावर कारवाई झाली आहे का, तुम्ही कुठला निधी उचललेला आहे का, तुमच्या नावावर बोगस पैसे टाकलेत का, असा फोन करून विचारतायत. असं आम्हाला तक्रार सीओंकडे करतायत. सीओंकडे तक्रार केली म्हणजे काय होत आहे? पत्रकार आहे मी आणि माझी जबाबदारी आहे, माझा हक्क आहे. तुम्ही कोणाच्या नावावरून कशाचे पैसे उचललेत, तुम्ही जर तुमच्या सोयऱ्यांकडून, तुमच्या जावयांकडून, तुमच्या मुलीकडून पैसे घेतले असतील तर आम्हाला काही विचारायचा अधिकार नाही. मात्र जर शासनाच्या तिजोरीवर डाका टाकून तुम्ही पैसे खाणार असाल तर जाब तुम्हाला भर चौकामध्ये विचारला जाईल, फक्त फोनवर नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये सदरील तक्रारदार महिला तीच भूमिका घेण्याच्या मार्गावर आहेत. जर कायदेशीर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाचा उद्रेक जिल्हाभरामध्ये होऊ शकतो आणि याला जबाबदार सदरील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा संचालक आणि ज्या ज्या प्रकरणात ज्या ज्या लोकांनी या भ्रष्टाचार केलेला आहे ते दोषी असतील असं म्हणायला हरकत नाही. सदरील विभागाच्या अध्यक्ष, प्रभाग संघाचे अध्यक्ष माझ्या सह्या बोगस केलेल्या स्वतः घेऊन गिडगिडतायत, त्या ठिकाणी जात आहेत आणि मला न्याय द्या असं म्हणतायत. असं असताना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा संचालक काहीही लक्ष देत नाहीत. कशाच्या जोरावर, कोण पाठबळ तुम्हाला पुरवत आहे? ज्या प्रभाग संघाच्या अध्यक्षांनी सांगितलं की माझ्या बोगस सह्या आहेत आणि त्या बोगस सह्या तिथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या दराटे यांनी कुणाच्या सांगण्यावर त्या व्हेरीफाय केलेल्या आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला ते व्हेरीफाय करून द्या? जरी सदरील माणसाच्या सह्या ओरिजिनल नसतील तरी त्या कशा काय त्यांनी मान्य केलेल्या आहेत, कसे काय चेक वटवलेत, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि त्यामुळे माझा सीओना सवाल आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकाच्या त्या मॅनेजरला त्या ठिकाणी तुम्ही जाब विचारला पाहिजे, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही ते चेक व्हेरीफाय केलेले आहेत, कोणाच्या सांगण्यावरून हे सगळा काळा बाजार तुम्ही केलेला आहे. बँकेमध्ये तुम्ही जर एखादी सही केली चेकवर किंवा एखाद्या स्लिपवर तर थोडंही चुकून आलं, मला माझ्यासोबत घडलेलं आहे, थोडासाही पेन तुमच्या हातामधून सटकला, एखादी रेख चौकटीच्या बाहेर गेली, सहीच्या बाहेर गेली तर ही सही तुमची नाहीये, व्यवस्थित करून आणा असं म्हणून 10 वेळा लोकांना ते बँकेतून बाहेर पाठवतात. यावेळी मात्र 1.5 वर्षांच्या सह्या तिथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जे काही मॅनेजर आहेत त्यांनी कशा काय एक्सेप्ट केल्या, तो सुद्धा कारवाईस पात्र आहे, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केली जात आहे. 3 महिन्यांपासून सदरील महिला झगडतायत. काल त्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन त्या ठिकाणी व्यक्त केलं. आपल्याला ते जमतंय पुष्पा नागरगोजे, अमोल गर्जे, संगीता देवी पाटील, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. भ्रष्टाचारी लोक घरी बसलेच पाहिजे, भ्रष्टाचारी लोक घरी बसलेच पाहिजे. उमेद अभियानात जो घोटाळा झालेला आहे, मागच्या 3 महिन्यापासून आम्ही याचा फॉलोअप घेत आहोत, ही तक्रार केलेली आहे. परंतु आज 3 सुनावण्या झाल्यात तरीही हे कर्मचारी हजर नाहीत आणि सुनावणीचा अहवाल हे हजर नसल्यामुळे तयार होत नाहीये. हे का हजर नाही आहेत यासाठी यांचा आम्ही निषेध करत आहोत आज. आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं यांच्यावर काही वचप नाहीये का, हे हजर का होत नाहीयेत, असे प्रश्न आहेत. म्हणून आम्ही हा निषेध करत आहोत. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि हे जे कर्मचारी आहेत भ्रष्टाचारी, हे सगळे घरी बसलेच पाहिजे. केलेलं आहे ज्या तालुक्याच्या अभियान व्यवस्थापक आहेत सुप्रभा खेडकर, त्यानंतर त्यांचे CC आहेत पुष्पा नागरगोजे, त्यानंतर अमोल गर्जे, आणि यांना वाचवण्यासाठी म्हणा किंवा त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी म्हणा, इनडायरेक्टली ज्या PD मॅडम आहेत ह्या कार्यालयात हजर न राहून आणि 3 महिने यांनी याच्यावर काही कारवाई न केल्यामुळे आम्ही आज त्यांचा पण निषेध करत आहोत. सरांनी, आमच्या जाधव सरांनी सुनावणी घेतलेली आहे. प्रभारी आत्ताचे जे हे आहेत PD म्हणून त्यांच्याकडे चार्ज दिला आहे, त्यांनी आमची सुनावणी घेतली. त्यांनी आम्हाला 8 जून ही फायनल तारीख दिलेली आहे. जर 8 जूनला आम्हाला न्याय मिळाला नाही आणि ह्या लोकांचं निलंबन होऊन यांच्यावरती जर कायदेशीर कारवाई नाही झाली
तर आम्ही इथं जवळपास सगळेजण उपोषणाला येऊन बसू तालुक्याच्या महिला. याच्यामध्ये जवळजवळ हजारो महिलांची फसवणूक झाली आहे, कारण पूर्ण तालुक्याचाच निधी यांनी हडप केलेला आहे. जिल्ह्यात अजून पण असा घोटाळा अजून असू शकतो, पण समोर महिला येत नाहीत, सगळ्या घाबरत आहेत. कारण या लोकांचा जो राजकीय दबाव आहे, ज्या महिलांना धमक्या आहेत, यामुळे कुणीच समोर येत नाहीये. आम्हाला पण आल्यात या धमक्या, राजकीय धमक्या आल्या, जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, घरोघरी जाऊन भेटी देऊन सांगितलं गेलंय की तुम्ही ही तक्रार मागं घ्या, नाहीतर आम्ही तुमच्या घरच्यांना हे करू ते करू, तुमच्यावरती खोट्या केस दाखल करू, असे काहीतरी आमच्यावरती त्यांनी आरोप केलेले आहेत. हा अत्यंत संतापजनक, निंदनीय हा प्रकार आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या महिलांचा उद्रेक टोकाला गेल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या प्रामाणिक महिला आहेत आणि अत्यंत सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या महिला आहेत. त्या झळा सहन करतायत, उन्हात तानांमध्ये त्यांना काम करायची सवय आहे. असं असताना त्यांना 3 महिन्यांपासून झुलवत ठेवलेलं आहे. सकाळी आल्यानंतर 6 वाजेपर्यंत त्यांना कॅबिन पाशी बसून ठेवलं जातं आणि चौकशीला बोलवलं जातं. मोबाईल बाहेर ठेवा, कुणी काही बोलू नका, अशा प्रकारचं सांगून त्यांना बोलवलं जातं आणि न्यायाचा कुठेही दूर संबंध येत नाही, अशी सगळी प्रक्रिया आहे. जिल्हा परिषद विभागामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये नेमका काय प्रकार चाललेला आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे. एकीकडे खून खराबा आणि दुसरीकडे अनेक गोष्टी बीडमध्ये घडत असताना भ्रष्टाचाऱ्यांना कसं पोसायचं हे इथल्या अधिकाऱ्यांना फार चांगल्या पद्धतीने जमतं असं सांगितलं जात आहे. कोणीतरी ग्रामविकास मंत्र्यांना फोन करून त्यांच्या पीएनं सदरील भ्रष्टाचारी महिला कुणीच दोषी नाहीयेत असं सांगायला लावलं असल्याची माहिती माझ्यापर्यंत मिळते. मी ग्रामविकास मंत्र्यांना आणि त्यांचा कुठला नेमका तो पीए आहे की यांचा काहीच दोष नाही तिथं मुंबईमध्ये बसून सांगतोय, हे सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून मी विचारेल आणि मी स्वतः फोन करेल ग्रामविकास मंत्र्यांना. त्यांचा जो कोणी पीए आहे त्याला सुद्धा विचारेल की तुम्ही मुंबईमध्ये बसून कसं काय सांगू शकता की त्यांचा काहीच दोष नाही म्हणून. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी सुद्धा व्हेरीफाय केल्या जातील. त्या ग्रामविकास मंत्र्यांच्या पीएनं फोन केलाय की नाही हे सुद्धा विचारलं जाणार आहे आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मराठी महाराष्ट्र शांत बसणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी आता जी काही चौकशी समिती आहे त्यांच्याकडून पॉझिटिव्ह अहवाल जाणं अपेक्षित आहे. जर नाही गेला तर त्या महिलांचा उद्रेकाला सामोरं जावं लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे. खूप खूप धन्यवाद.